रुपाली चाकणकर फरार असल्याची फेसबुक पोस्ट राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे। तर ठोंबरे यांनी कॅप्टन खरात प्रकरणामध्ये चाकणकरांवर गंभीर आरोप करत त्यांना सहआरोपी करण्याची देखील मागणी केली आहे। नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात यांनी महिलेवर बलात्कार केला, त्यांना अटक झाली। तेव्हापासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या फरार आहेत आणि मी आरोप वगैरे नाही, मी पुरावे दिलेले आहेत। मी सोशल मीडियाच्या माहितीवर किंवा फेक करणं या कोणत्याही गोष्टी बोलत नाही। मी अत्यंत जबाबदारीने पोस्ट केलेली आहे, जबाबदारीने पोस्ट करते। मी पहिली पोस्ट केली थी, अभी बात निकली है तो दूर तक जाएगी। 58 व्हिडिओ मिळाले, दस्तावेज मिळाले, कोटी कोटीची उड्डाणं, पैसे व्यवहार, त्याच्यामध्ये अजून अनेक लोक इन्व्हॉल्व आहेत, ते हळूहळू तुमच्या समोर येतील। परंतु 2 दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कुठे आहेत? मी रुपाली चाकणकर वैयक्तिक म्हणत नाहीये, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कुठे आहेत? तुम्ही त्या भोंदूबाबाचं वर्षापूर्वी भांडाफोड झाल्यावर पत्रकाराला धमकी देता, तुमच्या लेटर हेडवर त्याला माफीनामा मागा नाहीतर मी कारवाई करील अशा पदाचा गैरवापर करता। म्हणजेच जर तुम्ही त्या बाबावर वर्षापूर्वी कारवाई केली असती, 19/3/2025 ची माफीनामा घेतलेला आहे, तर आज एवढ्या महिला बळी पडल्या नसत्या। पाहूयात पुढची बातमी। महिला आयोगाच्या अध्यक्षांना सहआरोपी करा, मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना बडतर्फ करावं, रुपाली ठोंबरेंनी फडणवीसांकडे मागणी केली आहे। तर रॅकेटच्या करत्या करवित्या चाकणकर आहेत असा देखील आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे। त्यांच्या छत्री घेऊन त्यांचे पाय पुसणे ही कुठली पद्धत आहे? म्हणजे हा कुठला प्रकार आला? याचाच अर्थ हे रॅकेट आहे, त्या रॅकेटचा भोंदूबाबा मास्टर माइंड आहे आणि करत्या करवित्या त्या भोंदूबाबाच्या करत्या करवित्या मॅडम या चाकणकर मॅडम आहेत। हे पुराव्यानिशी सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढी खळबळ माजलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी पहिलं त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रातल्या महिलांना वाटेल की बाबा मुख्यमंत्र्यांनीच त्यांना लायसन दिले की आयोगावर बसा आणि महिलांचे बलात्कार करा, त्यांना ते मूत्र पाजा, बेशुद्ध करा। कारण का या भोंदूबाबाचे कनेक्शन्स अजून रोज उद्या तुम्हाला कळतील।